अंबे माते की जय। गिरोत्तमा, तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की मी परवानगी दिलेली नसताना शिवानी इथे कशी? तर शिवानीला इथे राहायला मी परवानगी दिली आहे। आणि त्याचं कारण तिनं माझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं आणि माझी अशी इच्छा आहे की ते पत्र मी तुम्हाला सगळ्यांना वाचू। सगळ्यांसमोर कशाला वाचताय उगाच? ते फक्त तुमच्यासाठी होतं। शिवानी, आमच्याकडे असं नसतं। आम्ही कुठलाही निर्णय असा लपून छपून घेत नाही, एकट्याने घेत नाही, सगळे मिळून घेतो। तेव्हा मला असं वाटतं की हे पत्र सगळ्यांनी ऐकावं। मी शिवानी, थोडं बोलायचं होतं माझ्याबद्दल। हिमानक जसा दिसतो तसंच माझं आयुष्य आहे। जगाला दिसतं फक्त 10%च, पण पाण्याखाली लपलेलं 90% दिसतच नाही। आणि मला ते कोणासमोर उघड करावंसं सुद्धा वाटलं नाही। जग समजून घेईल की नाही याची खात्री नाही म्हणून। पण तुम्ही सगळे मला आपले वाटलात। तुमच्याशी बोलावंसं वाटलं, व्यक्त व्हावंसं वाटलं, म्हणून हा पत्र प्रपंच। माझे आई वडील मी 17 वर्षांची असताना अकाली गेले। अचानक डोक्यावरचं छप्पर आणि पायाखालची जमीन निघून गेल्यासारखं वाटलं। तेव्हापासून मला माझ्या मावशीने वाढवलं, योग्य ते संस्कार केले। पण आई वडिलांच्या जाण्याची पोकळी मी व्यवसायात लक्ष घालून भरून काढायचा प्रयत्न केला। सतत बिझी राहिले, माणसांपासून लांब राहिले आणि त्यामुळे सतत बाहेरच राहिले। मी कधीच माणसांनी भरलेलं घर बघितलं नव्हतं, नाती अनुभवली नव्हती। पण इथे तुमच्या घरी आल्यावर मला चंद्रकांत सर, तिलोत्तमा मॅडम मध्ये माझे आई वडील दिसले। इतकी आपुलकी, इतकं प्रेम मी इथे बघितलं आणि नकळत वाटून गेलं तुमच्या कुटुंबाचं एक भाग व्हावं। आणि योगायोगाने
आमच्या कंपनीच्या कॅम्पेन निमित्त तुमच्या घरी राहायची संधी सुद्धा मिळाली. तुमची परवानगी पण मागितली, पण प्रत्येक घराचे काही नियम असतात, मर्यादा असतात. याची जाणीव नव्हती मला. माझी अपेक्षा होती जसं तुम्ही तुमच्या सुनांना स्वीकारलं तसंच मला सुद्धा स्वीकाराल, पण असो. कदाचित मी त्या योग्यतेची वाटलेच नाही तुम्हाला. तुमची शिवानी. आता कळलं तुम्हाला आपल्या घरी राहायची मी शिवानीला परवानगी का दिली ते. इथेच राहा. मेक युअरसेल्फ एट होम. थँक्यू. तुम्ही पण इथे जाणार आहात का? म्हणजे काय? पीए मी शिवानी मॅमची. माझ्याशिवाय त्यांचं पान सुद्धा हलत नाही. माझं पण. हा, बरं, आता आठवडाभर ही मंडळी इथे राहणार असतील तर मला वाटतं गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करूया यांना. चालेल, मी काळजी घेणार. असं कसं? आपल्या घरचा एक सदस्य म्हणून आपण हिला स्वीकारलंय ना. मग गेस्ट रूम मध्ये नाही, आपल्या बरोबर राहिले. अनायसे सोहम नाहीये, राजकुमार सुद्धा नाहीये, तर तारा, अमृता, तुम्ही दोघे जण एकत्र राहाल. आणि तुमच्यापैकी कुठली एक खोली हिला द्याल. तुम्ही ठरवा कुठली ते. थँक्स. वेलकम. येऊ का? या ना. ये. नाईस. छान आहे रूम ना. ऐका ना मॅम, तुमच्यासाठी ही खोली जरा लहान वाटते ना. हेच हेच तर शिकायचंय ना किरण. खोली जरी लहान असली तरी मन मोठं असायला हवं. आता हेच बघ ना, हार्डली 2-1 दिवसांची ओळख असेल आपली, पण तरी सुद्धा माझी जॉईंट फॅमिली बरोबर राहायची ओढ बघून तुझ्या सासूबाईंनी लगेचच परवानगी दिली. हो, अशाच सत्या. तुम्ही आता इथे अजिबात संकोच करू नका. मी रूम सगळी आवरून ठेवली, तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करू शकता. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. अमृता, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे, मला पूर्णपणे कल्पना आहे की आम्ही अचानक अशा आल्यामुळे तुझी प्रायव्हसी डिस्टर्ब होईल ना. नाही, तसं काही नाही. असंही माझी कुठली आली प्रायव्हसी. सॉरी. मग तुमचे हजबंड? ते बाहेर गावी गेलेत. बाहेर गावी? बिझनेसच्या निमित्ताने असेल. हो, बिझनेस निमित्तानेच. त्याने ना स्वतःला कामात खूप अडकून घेतले हल्ली. तुम्हाला आणखीन काय लागलं तर मला सांगा, मी लगेच आणून देईन. नाही नाही, डोंट वरी. असंही किरण काही इथे नाही राहणार आहे, ती गेस्ट रूम मध्ये राहणार आहे ना. सो इथे आता जेवढं काही आहे दॅट्स इनफ फॉर मी. किरण, तुला काही प्रॉब्लेम नाही ना गेस्ट रूम मध्ये राहायला? अगदी बरोबर बोलतायत मॅडम. तसंही रूम जरा मला कंजस्टेड वाटते. सी शिवानी मॅम, तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना, त्या सगळ्या मी या बॅगेत भरून ठेवल्या. तू माझी काळजी करू नकोस.
मला काही लागलं तर अमृता आहेच ना. आणि असंही आता या खोलीत जे काही आहे ते माझंही आहे, राईट? हो, आणि असंही तुम्ही पाहुणे आहात आमचे. आयुष्यभर थोडी राहणार आहात इथे. आणि राहिले तर काही प्रॉब्लेम आहे? सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे आमच्या मॅडमचा. अधूनमधून असा मस्करी करायचा मूड होता आमच्या मॅडमचा. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि आता काय आठवडाभर आहात ना इथे, आम्हाला पण आवडेल तुम्हाला जाणून घ्यायला. मॅडम मी निघू का आता? मी येते ना. फक्त काय आहे, त्याच्या आधी ही बॅग आणि ह्यातलं सामान लावायला जर अमृताला हेल्प कर, म्हणजे तिच्या एकटीवर नको पडायला ना. तुम्ही दोघी सामान लावा, मी आले जर. चालेल मॅडम. थँक्स. अहो, तुम्हाला सांगू, मला ना वाटलंच नव्हतं तिलोत्तमा मॅडम परवानगी देतील म्हणून. अगे एवढं इमोशनल पत्र वाचल्यावर कोण परवानगी नाही देणार. आणि तसंही आई इमोशनल आहेच. माहिती आहे मला. हे म्हणजे त्या वरून दाखवायला कठोर आहे तसं दाखवतात, पण आतून खूप चांगल्या आहेत त्या. म्हणजे एवढे वर्ष बिझनेसमध्ये असल्यानंतर ना व्यक्तीचा स्वभावच तसा होतो. एक्सक्यूज मी. ओप्स, सॉरी 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 सॉरी. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? मी नंतर येते हवं तर. नाही नाही, या ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ॲक्च्युली असं जॉईंट फॅमिलीत कसं वागायचं आय हॅव नो आयडिया. सावली, तुलाच शिकवावं लागेल मला. नाही, असं काही नाही आहे. आणि शिवाय तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला सांगितलं आहे ना, आपलं घर समजून राहा. आय नो, म्हणूनच जरा बेटर वाटतंय. ॲक्च्युली इतकी वर्ष एकटीच राहिले ना मी, सो त्याची सवय झाली आहे, म्हणून अशीच वावरत असते. इतकी माणसं अशी एकत्र घरात असल्यावर कसं वागायचं, इनफॅक्ट काय बोलायचं मला तर काहीच कळत नाही. सो सॉरी. बाय द वे, आय फॉरगॉट टू टेल यू, अमृता शोधत होती तुला. आय थिंक काहीतरी काम आहे तिचं. होय देवा, त्या बिचाऱ्या एकट्याच आवरत बसल्या असते. मी पण ना गप्पा मारत बसले. मी आलेच. या सारंग, मी बोलले त्याचा काही विचार केलास का तू? आपण एकत्र नवीन ब्रँड लॉन्च करू शकतो. ॲक्च्युली करायला काही हरकत नाही, पण मला असं वाटतं की आपल्याच कंपन्यांमध्ये आपण स्पर्धा का करायची ना. नॉट रिअली. आय मीन म्हणजे आपण वेगळं प्रोडक्ट लॉन्च करू शकतो. ठीक आहे, मग तसं असेल तर चालेल. ग्रेट. मी लगेच पेपर वर्क करून घेते. काय? सारंग, एक पर्सनल प्रश्न विचारू का, इफ यू डोंट माइंड? विचार. तुमचं लग्न कसं काय ठरलं? आय मीन सावली तुला शोभेशी नाही आहे ॲक्च्युली. तरी खरं तर आमचं लग्न असं जरा वियर्ड कंडिशनमध्ये झालंय, पण याचा पश्चाताप नाही आहे मला. म्हणजे सावलीसारखी मुलगी बायको म्हणून मला लाभली आहे ही माझं नशीब समजतो. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. तुझ्या केसात काहीतरी गेले वाटतं. केसात? हो, एक मिनिट बघू.
शिवानी मॅम. येस. तुमची रूम तयार आहे. ऑफकोर्स. आणि तू आधी प्लीज मला शिवानी मॅम म्हणू नकोस. किती ऑकवर्ड वाटतं ते. बिसाइड्स वी आर फ्रेंड्स राईट. हो पण पण नाही आणि बीड नाही. मला मॅम म्हणायचं नाही, नाही तर बोलू नकोस माझ्याशी. आपली अजून तितकी ओळख नाही आहे ना, आणि मला सवय नाही आहे कोणाला असं नावाने हाक मारायची. सवय झाली तर मी प्रयत्न करेन. होईल सवय. प्रयत्न केलेस तर. चल, गुड नाईट. गुड नाईट सारा. गुड नाईट. सावलीचं झोपूया. सावली झोपूया, चल. नाही. नाही? एक विचारू? आत्ता? विचार. ते ते तुम्ही तुम्ही काय? तुम्ही तुम्ही आणि सॉरी म्हणायचं. नाही सारंग सर, तुम्ही आता काय करत होतात? काय नाही, मी कुठे काय करतो? काय नाही. सांगा ना, काय करत होता तुम्ही आता? अगं काय नाही, काय होतंय तुला? मला काही नाही होतंय. मग तुमचं इथे एक काय चालू होतं, मी बघितलं ते. काय पाहिलंस तू? मी चालू नव्हतं आमचं. मी बघितलं सारंग सर, मला सांगा. अगं खरंच काय नाही, ते जरा केसांमध्ये काहीतरी अडकलं होतं ना. दाखव. दाखव. अगं सावली, अगं काही नाही, बोललो ना, काही नाही. काहीच नाहीये ना? अगं नाही काही. तुम्हाला झोप येत होती ना मगाशी? झोपत होतो ना मी. गुड नाईट. डेंजर आहे माझी बायको.